डेली प्रॅक्टिस करूया इंग्लिश स्पीकिंगची आणि आपण रचना घेऊया अबाउट टू. अबाउट टू म्हणजे अगदी लगेच एखादी गोष्ट करणारच आहे ही रचना. आय एम अबाउट टू लिव्ह. आय एम अबाउट टू लिव्ह. मी लगेच निघणारच आहे. मी लगेच निघणारच आहे. ही इज अबाउट टू लिव्ह. ही इज अबाउट टू लिव्ह. ही इज अबाउट टू लिव्ह. तो लगेच निघणारच आहे. तो लगेच निघणारच आहे. तुम्ही म्हणताय हा माझ्याबरोबर 3 वेळा. शी इज अबाउट टू लिव्ह. शी इज अबाउट टू लिव्ह. शी इज अबाउट टू लिव्ह. ती लगेच निघणारच आहे. ती लगेच निघणारच आहे. इट इज अबाउट टू लिव्ह. इट इज अबाउट टू लिव्ह. इट इज अबाउट टू लिव्ह. तो, ती, ते एकवचनी सर्वनाम येते. लगेच निघणारच आहे. इटच्या बाबतीत एक बारीकशी टीप की इट हे जे सर्वनाम आहे एकवचनी ते आपण माणसांसाठी नाही वापरत, माणसं सोडून सगळ्यांसाठी वापरतो. 2 अपवाद आहेत या गोष्टीला. एक म्हणजे इट इज अ बेबी असं म्हणतो आपण, ते बाळ आहे, किंवा इट इज अ चाइल्ड ते मूल आहे. या बाबतीत आपण माणसांच्या वापरू शकतो, अदरवाईज इट आपण नाही वापरत. नेक्स्ट नाऊ वी आर अबाउट टू लिव्ह. वी आर अबाउट टू लिव्ह. वी आर अबाउट टू लिव्ह. आम्ही किंवा आपण लगेच निघणारच आहोत. आम्ही किंवा आपण लगेच निघणारच आहोत. दे आर अबाउट टू लिव्ह. दे आर अबाउट टू लिव्ह. दे आर अबाउट टू लिव्ह. ते किंवा त्या लगेच निघणारच आहेत. ते किंवा त्या लगेच निघणारच आहेत. अनेक वचनी सर्वनाम. यू आर अबाउट टू लिव्ह. यू आर अबाउट टू लिव्ह. यू आर अबाउट टू लिव्ह. तू किंवा तुम्ही लगेच निघणारच आहात. तू किंवा तुम्ही लगेच निघणारच आहात. रचना सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर वर्तमानकाळी क्रियापद, प्लस अबाउट टू ही रचनेचे शब्द, प्लस V1 मूळ क्रियापद.